त्याचबरोबर या ठिकाणी खेळणारा मानगाव संघाचा एक फलंदाज कैलास घारे याची जर विकेट सांडशी संघाने जर काढली त्या गोलंदाजाला मनोहर पवार याचकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. नाही आणखी 500 वरती आणखी एक शून्य लावला असता तरी चालला असता तर कारण एंट्री फी 10,000 आहे. पण कैलास घारे याने त्या गोलंदाजाला जर षटकार लगावला तर रवींद्र घारे याचकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जर विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक येत आहे. मनोहर पवार यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयांचं पारितोषिक असेल. सलग 3 षटकारांसाठी देखील 2,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे रवींद्र घारे साहेबांकडून. म्हणजे जसे जसे षटकार पडतील तस तसं मात्र पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. लवकरात लवकर निर्णय घ्या. तुमचा निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्या कारण आमदार चषक 2018 खूप महत्वाची स्पर्धा आहे. खूप मोठी चर्चा चालू आहे. काल आम्ही पाहिलं ज्यावेळी मी नारिवली येथे समालोचन करत होतो त्यावेळी बरेचसे डोंबिवलीकर मला म्हणत होते की या स्पर्धेमध्ये आम्हाला का नाही स्थान मिळालं. आम्ही सुद्धा ही स्पर्धा खेळू शकतो कारण आजकाल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या तुम्ही पाहू शकता. आणि तुमच्या आयोजन जेव्हा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग पाहतात खेळाडू पाहतात तेथील बक्षिसांची संकल्पना पाहतात त्यावेळी मात्र ते निश्चितच आकर्षित होतात या स्पर्धेकडे. मॅचला सुरुवात होईल. मी विनंती करेल दोन्ही पंचांना दोन्ही पंच आपण पाहू शकाल. पीसी पाटील सर अनिल आवळेगावकर सर पंचांच्या भूमिकेत सज्ज झालेत. 5 षटकांचा हा सामना. विलंब करू नका. 25 मिनिटांचा कालावधी असेल तुमच्यासाठी कारण दोन्ही संघांचा आपण विचार केला तर हे दोन्ही संघ आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. आयोजकांच्या भूमिकेत देखील आहेत हा विचार करून मात्र दोन्हीही संघांनी मैदानावरती खेळ दाखवायचे. एकीकडे अजय शिर्के तर दुसरीकडे कैलास घारे. एकीकडे सांडशी तर दुसरीकडे मानगाव. असा चालू असलेला मात्र हा आमदार चषकाचा 3ऱ्या दिवसातील 3रा सामना. पहिला चेंडू पंचांकडे जोरदार अपील. बघा किती जोरदार अपील होते. ज्याला काहीच माहिती नाही तो देखील ओरडतोय. म्हणजे कैलास घारेची किती महत्वाची विकेट आहे कारण कैलास घारेची असलेली ही विकेट आपल्याला मैदानावरती फार महत्वाची. अपील करतायत ते मात्र हे सगळे क्षेत्ररक्षक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु पंच असे आहेत मित्रांनो. रोडवरील बाईक जे आहे टू व्हीलर त्या स्टेजच्या मागे लावाव्यात. कृपया एसटी साठी रस्ता खुला ठेवावा. गोलंदाज तयार. सुरेख फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मात्र जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एकेरी धावसंख्येचा मात्र श्री गणेशा होतोय. कैलास घारे यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका तितकाच लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. महाराष्ट्र लेदर क्रिकेटसाठी देखील त्याने प्रतिनिधित्व केलं. इतकी ख्याती त्यांची देखील आहे आणि त्या ख्यातीला साजेशी अशी फलंदाजी त्यांना निश्चितच मैदानावर करावी लागणार. राहुल बद्रिके नौका फलंदाज खेळपट्टीवर. गती परिवर्तन. धीम्या गतीनं फेकलेला हा चेंडू. पेस व्हेरिएशन मात्र पाहायला मिळालं. बॅक ऑफ द हँड मात्र हा चेंडू फेकला अजय शिर्केनं. खरा तर असा ताकदवान गोलंदाज कटले एम्ब्रॉस डगलस अगदी आपण पाहतोय की जोएल गार्नर मायकल होल्डिंग यांच्यासारखे गोलंदाजांनी जर का चेंडू धीम्या गतीनं बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला जातोय. लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सांडशी संघाकडून टाळ्या वाजतायत. बघा ही खरी ओळख आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. कैलास घारे यांनी यांच्या प्रत्येक षटकारास जगदीश देशमुख याचकडून 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक. बरीचशी पारितोषिक मात्र तर निश्चितच येत आहेत. फक्त एकूण धावसंख्या झाली ती मात्र 2. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. अजय शिर्के मात्र गोलंदाजी करतोय. अगोदरच फलंदाज मात्र कमिट झाला. इथे ताळमेळची बिघाड आहे. रनआउटची शक्यता होती. पंचांकडे अपील मात्र होतच नाहीये कारण बेल्स मात्र उडवण्यात यश मिळालं नाही ते यष्टीरक्षकाला. एकेरी धाव तर निश्चितच मिळणार. एकेरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 3 वरती. आमदार चषक 2018 कालचा नवघर संघ पहिल्या दिवशीचा भडवळ संघ हे मात्र टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. आज मागचा सामना श्री गणेश मुक्पे संघ सहजरित्या जिंकतोय की का असं बऱ्याच जणांना वाटलं परंतु शेवटच्या क्षणी सुंदर फटका. स्क्वेअर ड्राईव्हचा हा दर्जेदार फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॅनरला जाऊन मात्र चेंडू लागतोय. सलामी देतोय तो बॅनरला. चौकार या चेंडूवर. सूरज भाऊ लाड अमदार
धन्यवाद डीजे. 7 धावा मात्र धावफलकावरती आहेत. एकूण धावसंख्या झाली ती मात्र 7. टीम मीटिंग अजिबात करू नका विनंती करतो मी. जसं म्हटलं की हे दोन्हीही संघ आयोजकांच्या भूमिकेत आहेत. इथे बॅटिंग पॉवर प्ले मात्र घेतला जातोय. फलंदाजांकडून बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. खरोखरच या स्पर्धेसाठी पहिला जो षटकार येईल आता चालू असलेल्या सामन्यामध्ये त्यासाठी रवींद्र घारे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि कैलास घारे यांच्या प्रत्येक षटकारासाठी जगदीश देशमुख यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची उधळण. आणि खरं तर मी म्हटलं की पहिल्याही दिवशी की या विभागामध्ये इतकी मोठी भव्य दिव्य स्पर्धा टेनिस क्रिकेटची इतकी भव्य दिव्य स्पर्धा पहिल्यांदाच होते. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक आणि त्यामध्ये संधी दिली जाते वासरे खोंडातील 8 संघांना. बहुतांशी या विभागामध्ये मोठमोठ्या कबड्डी स्पर्धा आपण निश्चितच नेहमीच पाहिल्यात, परंतु इतकी मोठी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा मात्र अनुभवायला मिळते. आणि आज सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. खरं तर ताव मारण्याचा दिवस आहे मेजवानीवरचा, परंतु जसा मेजवानीवरती ताव मारतील तसं क्रीडांगणावरती प्रेक्षक देखील हजर होतील आणि या क्रिकेटच्या मेजवानीचा आस्वाद देखील घेतील. गोलंदाज तयार होईल रोहिदास शिर्के. समोर आहेत ते मात्र कैलास घारे. एकूण धावसंख्या ती मात्र बिनबाद 7. थोडंसं डिस्टर्बन्स. क्षेत्ररक्षण करणाऱ्या सांडशी संघामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे एकूण 5 खेळाडू मात्र पोलीस या सेवेमध्ये कार्यरत आहे. याचा अर्थ मला आता स्तुती फक्त सांडशी संघाचीच करावी लागेल. गोलंदाज तयार रोहिदास. यावेळी दर्जेदार स्क्वेअर कट अफलातून ट्रेडमार्क कैलास घारे यांचा चौकार. थँक्यू डीजे. अनंता चव्हाण अण्णा कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. 9 धावा मात्र धावफलकावरती सन्माननीय अनंतजी चव्हाण साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. 11 धावा मात्र धावफलकावरती आहेत. माफी असावी. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय की चौकार स्क्वेअर ड्राईव्हचा एक उत्तम फटका आपण पाहिला राहुल बद्रिकेच्या बॅटमधून. यावेळी खूपच खराब चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र निघालाय थर्ड मॅन रिजन मध्ये चौकारासाठी. चौकार हॅट्रिक साठी सुधाकर शेठ घारे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस कैलास घारे यांना. चौकार हॅट्रिक. चौकार हॅट्रिक हे दोन्ही संघांसाठी राहणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चौकार हॅट्रिक साठी हा चेंडू असेल. बॅक टू द बॉलर मात्र खेळला जातो. आपल्या फॉलो थ्रू मध्ये तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. फिटनेस लेवल पहा या खेळाडूंची. का नसावी फिटनेस लेवल? कारण 5 खेळाडू देविदास चव्हाण, अजय शिर्के, निकेश तुरडे, विनोद मालुसरे आणि चंद्रकांत पेरनेकर हे 5 खेळाडू मात्र या संघामध्ये खेळत आहेत. ते महाराष्ट्र पोलीसच्या सेवेमध्ये कार्यरत आहे. खरोखरच एक मी तो म्हणेल खूप मोठी जमेची बाब आहे. महाराष्ट्र पोलीस साठी देखील ते खेळत असावेत. लेदर क्रिकेट देखील खेळत असावेत. एकूण धावसंख्या ती मात्र 15. 2 ड्राईव्ह आपण पाहिले. एक लेटकट पाहिला आणि एक स्क्वेअर कट पाहिला. मोठा फटका परंतु मिस टाइम आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र टिपला जाणार. महत्वाची विकेट. मनोहर पवार साहेबांना आता शोधा कारण या गोलंदाजानं विकेट घेतले ती कैलास घारेची. खेड्यापाड्यात रॉनीचा डीजे लई फेमस. गावागावात खेड्यापाड्यात रॉनीचा डीजे लई फेमस. तुम्हा सांगतोय खरोखर रॉनीचा डीजे 1 नंबर. डीजे वाजतोय 1 नंबर. रॉनीचा डीजे 1 नंबर. डीजे वाजतोय 1 नंबर. थँक्यू. धन्यवाद डीजे. रॉनीची प्रवास आपण जर का पाहिला खरं तर तासगावकर कॉलेज पासून जो प्रवास रॉनीने चालू केला मग अगदी महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन त्यानं काम केलंय. गतवर्षी KPL ची स्पर्धा केल्यानंतर यानं रायगडच्या देखील सीमा ओलांडल्या. क्रिकेटच्या माध्यमातून जुवेली जी सगळ्यात मोठी स्पर्धा या विभागातील आपल्याला पाहायला मिळते
तिथे देखील त्यानं काम केलं. खरोखरच इतकं भन्नाट त्याचं काम आहे की आजकाल युट्यूबच्या द्वारे ही स्पर्धा जेव्हा दाखवण्यात येते कधी कधी समालोचकांना लोक कंटाळतात, परंतु रॉनीच्या डीजेच्या गाण्यांना मात्र कधीच कंटाळत नाही. इतकं अनोखं काम या रॉनी डीजे कडून आपण पाहतो. धन्यवाद मनोहरजी पवार साहेब, आपल्याकडून हे पारितोषिक आलं. लोअर फुलटॉस होता, बॅक टू द बॉलर मात्र खेळला जातोय. रोहिदास शिर्के चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आता मात्र अडचणीत सापडला मानगाव हा संघ. कधी कधी एखाद्या फलंदाजावरती खूप मोठ्या अपेक्षा असल्या ना की अपेक्षा भंग करून तो खेळपट्टीवरून तंबूकडे परततो, आणि तेच झालं. खूप मोठ्या अपेक्षा होत्या कैलास घारे यांच्यावरती, परंतु आज मात्र त्यांच्याकडून पाहिजे तसा खेळ झाला नाही. एकूण धावसंख्या ती मात्र 15. स्ट्रायकर एंडला तो राहुल. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे, परंतु कव्हरच्या दिशेनं दर्जेदार बॅकफूट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन द राईज ऑन द टो लगावलेला हा चौकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. एकूण धावफलकावरती धावा आता असतील 19. तर दोन्हीही फलंदाज मैदानावरती जे खेळत आहेत त्यांच्या पहिल्या षटकारासाठी रवींद्रजी घारे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 007 चे प्रोप्रायटर सुधाकरजी शेट्टी साहेब, आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. सुधाकरजी शेट्टी साहेब, आपण स्टेजवर यायचं आहे. निश्चितच 007 म्हटल्यानंतर बॉन्ड आपल्याकडे येतो लक्षात. रिसॉर्ट आहे परंतु ते बॉन्डचं आहे सिम्बॉल. तर मी निश्चितच सुधाकर शेट्टी साहेबांना विनंती करेल की आपण या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. अगदी आपण पाहिलं की ब्ल्यू रेडिसनचे देखील प्रवर्तक या ठिकाणी उपस्थित झाले होते, ॲग्लो ईस्टर्नचे देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते. सगळ्यांचं सहकार्य मात्र लाभलंय. ज्या पद्धतीनं आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेब कार्यरत आहेत, प्रत्येकाशी असलेला त्यांचा जनसंपर्क, अगदी तळागाळातील प्रत्येकाशी असलेला त्यांचा जनसंपर्क, त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय की प्रत्येक जण या स्पर्धेला किमान कमीत कमी तरी का होईना परंतु उपस्थित तरी दाखवतोय. यामागं त्यांचा असलेला जनसंपर्क, त्यांचं असलेलं कार्य हे आपल्याला निश्चितच दिसून येतंय. गोलंदाज तयार होईल अजय शिर्के. 2 षटकं संपलीत, धावफलकावरती धावा आहेत ते मात्र 19. बॅटची कडा घेतली जाते, वेगवान चेंडू, परंतु कर्वलाईन शेप चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमधल्या दिशेनं वळण देखील घेतलं होतं. एकेरी धाव या चेंडूवरती मात्र निश्चितच मिळणार आहे. सन्माननीय सुधाकर शेट्टी साहेब 007 या रिसॉर्टचे मात्र प्रवर्तक सुधाकर शेट्टी साहेबांचं आगमन झालं. मी त्यांचं सहर्ष स्वागत करेल. निश्चितच ते बॉन्डचे चाहते असावे म्हणूनच त्यांनी आपल्या रिसॉर्टचं नाव 007 मात्र ठेवलंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 7 या आकड्याला क्रिकेटमध्ये खूप मोठं स्थान आहे. धीम्या गतीनं फेकलेला चेंडू, बॅटची आतमधला कडा घेतल्या, शॉर्ट फाईन लेग मात्र चेंडू मात्र फील्ड होईल. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. आता मानगाव संघ मात्र मैदानावरती, कारण त्यांचा सरसेनापती गारद झालाय आणि तो गारद करण्याचं काम केलं ते गोलंदाज रोहिदास शिर्केनं, कारण सरसेनापतीवरतीच हल्ला चढवला. आज कैलास घारे यांना बाद केल्यानंतर आता हे फलंदाज कुठेतरी चाचपडत खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या ती मात्र 20. वेगवान चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, झेल सोडणार नाही. फलंदाज बाद होतोय तो राहुल बद्रिके. निश्चितच सुधाकर शेट्टी साहेब या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. एकूण धावसंख्या ती मात्र 20. 7 या आकड्याचं क्रिकेटमध्ये असलेलं महत्व, कारण 7 हा आकडा महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीवरती आपण नेहमीच पाहतो. 7 हा आकडा रोनाल्डोच्या जर्सीवरती आपण नेहमीच पाहतो. मान्य श्री सुधाकर शेट्टी साहेब यांचे येथे स्वागत होत आहे, तसेच त्यांना येथे सन्मानित करण्यात येत आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे शाल व पुष्पगुच्छ देऊन. 20 धावा धावफलकावरती ताजे मात्र तयार होईल. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडूला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र चेंडू फील्ड होईल. 21 धाव या चेंडूवरती मिळते. माणगाव संघ अडचणीत सापडलाय. जगदीश देशमुख यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे.
मान्य श्री सुधाकर शेट्टी साहेब यांचा इथे सन्मान होत आहे. 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा धीम्या गतीनं फेकलेला हा चेंडू गती परिवर्तन मैदानावरती पाहायला मिळतंय. ते गोलंदाज अजय शिर्केकडून खरोखरच उत्तम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली अजय शिर्केकडून. गती मात्र काढून घेतो चेंडूची, कारण ज्या गतीनं तुम्ही चेंडू फेकता कधी कधी त्याच गतीनं चेंडू बाहेर देखील फेकला जातो. हे ओळखून मुद्दामून गती परिवर्तन करतोय तो अजय. आत्ता मात्र वेगवान चेंडू, कधी धीम्या गतीनं कधी जलद गतीनं, कधी धीम्या तर कधी जलद, असा हा अजय शिर्केचा षटक मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 21 वरती. 21 7च्या सरासरीनं. बघा सुधाकर शेट्टी साहेब मंचावरती उपस्थित आहे आणि धावसंख्येची धावगती देखील 7ची आहे. 7च्या सरासरीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 2 बाद 21 वरती. यानंतर होणारा सामना नेवाळी वर्सेस बीड बुद्रुक. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजची संपर्क साधायचा आहे. नाही तसंही दोन्ही संघ आयोजक आहेत. काही नियम तर आहेतच, आपण त्या नियमांची पायमल्ली अजिबात करणार नाही, परंतु इतकेही नियम नको. नियम शिस्त लावण्यासाठी हवेत. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे ते मात्र 21. दर्जेदार आयोजन. रॉनी डीजे बद्दल आपण म्हणत होतो. खरं तर रॉनी डीजेचं मी विशेष करेल. समालोचकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कधी कधी समालोचक आमचे, कारण मयुरेश कदम असतील, सूरज हातमोडे, हे गेले 7-7 दिवस त्यांचं समालोचन चालतं. सोमवार मंगळवार आजकाल थोडी गॅप असेल, परंतु जसा आणखी सीझन चालू होईल तेव्हा सोमवार मंगळवार देखील ते बिझी होतील. आमचं अगदी रविवार असतो आणि एखाद्या क्षणी सुट्टी मिळाली तर आम्ही असतो. एक दिवस आमचं चालून जातो, परंतु हे समालोचक 7-7 दिवस समालोचन करतात. त्यांचा देखील आवाज टिकून राहायला हवा. म्हणून डीजे मास्टरबद्दल मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही ठरवलं तर आमचा आवाज, नाहीतर मग आमचा नरडाच होऊन जातो. तर ते घसा वाचवण्याचं काम, आवाज वाचवण्याचं काम ते नेहमीच करत असतात. म्हणून समालोचकांना डीजे मास्टरची असलेली साथ फार महत्त्वाची असते आणि ते डीजे रॉनीकडून नेहमी आम्हाला मिळते. म्हणून त्याचंही विशेष कौतुक. या स्पर्धेचा तो देखील महत्त्वाचा घटक आहे, आमदार चषक 2018चा. पहिल्या षटकाराची निश्चितच वाट पाहत आहेत रवींद्र घारे साहेब. तयार आहेत पारितोषिक देण्यासाठी, कॅश प्राइज तयार आहे, परंतु दोन्हीही फलंदाज पाहिजे तसे फटके मात्र खेळत नाहीयेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार हा गोलंदाज. ओमकार यादवचा हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं मात्र टू बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. एकेरी धाव तर निश्चितच मिळणार आहे. फक्त एकेरी धाव मात्र या चेंडूवरती मिळते. एकेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचेल 22 वरती. शांत आणि संथ सुरुवात आपण मैदानावरती पाहतोय. महत्वाचे आघाडीचे फलंदाज कैलास घारे आणि राहुल बद्रिके बाद झाल्यानंतर मात्र विकी मोरे आणि निलेश बद्रिके ही जोडी मात्र मैदानावरती आहे. गोलंदाजी करतोय तो ओमकार यादव. अकुटप्याचा हा चेंडू, फलंदाज अगोदरच बॅट फिरून मात्र मोकळा झाला. ऍग्रिकल्चर शॉट खेळायचा होता त्याला, परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. 22 धावा मात्र धावफलकावरती आहेत. आमदार चषक 2018चं एक उत्तम दर्जेदार आयोजन तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातील हा 3रा सामना आपल्या समोर आहे. यावेळी अकुटप्याचा चेंडू खडे पुल केलाय, परंतु पुल अनसक्सेसफुल. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू, धन्यवाद डीजे. एका चित्रपटामध्ये आर माधवन यांच्या एका चित्रपटामध्ये त्यांनी त्यांच्या शिष्याला, बॉक्सरला मात्र सांगितलं होतं की समोरच्या बॉक्सरच्या ताकदीवरती तुम्ही हल्ला चढवा म्हणजे तो आपोआप हारेल. आणि तेच केलं अजय शिर्के आणि रोहिदास शिर्केनं. माणगाव संघाची ताकद काय? कैलास घारे. कैलास घारेला गारद केला. आता मात्र हा संघ निश्चितच अडचणीत सापडलाय. महत्वाची विकेट गेल्यानंतर खूप अडचणीत सापडलाय तो आता माणगाव संघ. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक मात्र फेकतो ओमकार यादव. सुरेख फटका,
रवींद्र घारे साहेब वाट पाहतायत की माझ्या एटीएम मधून 500 रुपये कधी जाणार, ते आता जात आहेत. फलंदाजाच्या माध्यमातून आलेला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. आभार सोसना वेडे झाले पिकावानी आकात ज्वार भरले तुझ्या पिंडीचं पाणी. थँक्यू. चेंडू लवकरात लवकर पोहोचवायचंय मैदानावरती. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय सुधाकर शेठ घारे साहेबांकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे, हे देखील विसरून चालणार नाही या सामन्यासाठी. एकूण धावसंख्या ती मात्र 28-28. चेंडू मात्र त्वरित पोहोचवायचं मैदानावरती. लवकरात लवकर चेंडू. चौथं षटक मात्र मार्गस्थ आहे. फलंदाज विकी मोरेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. रडारमध्ये आलेला हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर मात्र उत्तुंग षटकार आपण पाहिला. या 6 धावेनं उभारी दिले. एकूण धावसंख्या झाली ती मात्र 28. तब्बल 28 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली होती दुसऱ्या वर्ल्ड कपसाठी, कारण पहिलं विश्वचषक आपण जिंकलं 1983 मध्ये आणि तब्बल 28 वर्षानंतर 2011 मध्ये 2 एप्रिल 2011ला मात्र आपण दुसरा विश्वचषक मात्र जिंकला होता. कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी आणि तो क्षण कोण कसा विसरेल. वानखेडेच्या मैदानावरती महेंद्रसिंग धोनीनं कुलसेकराच्या विरोधात लगावलेला तो मिडविकेट सीमारेषा बाहेरचा तो षटकार. म्हणूनच की काय, सुनील गावस्कर यांचं एक मागणं आहे की मी जेव्हा मरण पावेल त्यावेळी माझ्या समोर ती मॅच चालू असावी, तो षटकार मला पुनश्च पाहायचे मरणाच्या वेळी, हे देखील सांगून ठेवलंय सुनील गावस्कर यांनी. जाऊया खेळपट्टीकडे. एकूण धावसंख्या ती मात्र 28. खूपच आखूड टप्प्याचा हा चेंडू. खडे खडे पुल. विकीचा आणखी एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. संख्या ती मात्र आता 34. सन्माननीय सुधाकर शेठ घारे साहेबांकडून पुन्हा एकदा पारितोषिक येते या षटकारासाठी 500 रुपयांचं. पृथ्वीचे डीजे मास्टरनं नाही, खरं तर मान्यवरांचं मी विशेष कौतुक करेल, कारण आजकाल पारितोषिकं कशी लावण्यात येतात. आपला पुतण्या, आपला भाचा, घरातला कोण खेळत असेल तर पारितोषिकं लावतात, परंतु इथे मोठा फटका मात्र खेळला जातोय. रोहिदास शिर्के त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळणार. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळते. एकेरी धावसंख्येनं 35 धावा. धावफलकावरती ओमकार यादवचं हे महागडं षटक मात्र आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या झाली ती मात्र 35. फार महत्वाचे पारितोषिकांच्या बाबतीत, कारण बहुतांश आम्ही पाहतो की कधी कधी सगळ्या समालोचकांना माहिती की इतकी पारितोषिकं येतात, म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारा आणि तब्बल 1000 किंवा 10,000 रुपयांचं पारितोषिक घ्या. म्हणजे असं मला कधी कधी वाटतं की द्रौपदी पुन्हा एकदा स्वयंवरासाठी आले, म्हणजे खाली बघा आणि वरती माशाचा डोळा फोडा. जिथे एक षटकार जात नाही तिथे 6 षटकार फलंदाज काय मारतील. माझं एकच म्हणणं आहे, फलंदाजांनी एकदा फटका मारू द्या. तुम्हाला पारितोषिक द्यायचं, मग 2 रुपये का होईना, 1 रुपया का होईना, परंतु ते पारितोषिक त्याला द्या. निश्चितच तुमचं सन्मान, तुमचं कामगिरी फार महत्वाची आहे. तुम्ही खेळाडूंना वाव देण्यासाठी पारितोषिक देता, परंतु कधी कधी असं होतं ना की आयोजन करते राहतात बाजूला, परंतु पारितोषिक देणाऱ्यांचीच नावं घेता घेता समालोचकाला घाम फुटतो आणि पारितोषिक पोचली नाहीत तर वेगळा घाम फुटतो, तो तर मात्र वेगळाच. एकूण धावसंख्या झाली ती मात्र आता 35. 4 षटकांचा मात्र खेळ संपलाय. शेवटचं षटक मात्र मार्गस्थ होईल. ऋतिक पेरणेकर मात्र षटक फेकण्यासाठी तयार होणार. शेवटचा सामना प्रथम फेरीतील यानंतर होणारा सामना नेवाळी वर्सेस बीड. कृपया दोन्ही संघातील कर्णधारांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकललेला हा चेंडू विकी मोरे. फार महत्वाची फलंदाजी मात्र त्याने केले आतापर्यंत. कर्णधार या ठिकाणी नेवाळी संघाचा उपस्थित झाला. बीकेपीएल मध्ये अंश 11 भैरवनाथ 11 या संघासाठी देखील या खेळाडूनं चांगलं काम केलंय. एकूण धावसंख्या ती मात्र 36-36. मोठे फटके येणार का गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो ऋतिक पेरणेकर.
हाणामारीचं हे शेवटचं षटक. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज राजारामच्या बॅटमधून निघालेला हा आणखी एक चौकार. नेवाळी संघाचा कर्णधार स्टेज समोर आलेला आहे. कृपया बीड संघाच्या कर्णधारांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे लवकरात लवकर. थँक्यू. एकूण धावसंख्या ती मात्र 40 धावा धावफळकावरती. मैदानावरती खेळतात ते मात्र राजाराम कडू, परंतु पेशाने ते शिक्षक आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये ते कार्यरत आहेत. हा चेंडू खूपच स्वर. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. आता मानगाव संघाच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरती आनंद. एकूण धावसंख्या ती मात्र 41 धावा धावफळकावरती येत आहेत. चांगली आता फलंदाजी करतायत हे दोन्हीही फलंदाज माणगाव या संघासाठी. पुनश्च त्याच दिशेने मात्र फटका खेळायचा होता. बघूया पंचांचा इशारा काय असेल. बॅटला स्पर्श करून गेलेला हा चेंडू होता. एकेरी धाव या चेंडूवरती मात्र मिळणार आहे. एकेरी धावसंख्येनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 42 वरती 42. साणशी विरुद्ध माणगाव या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत. विकी ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. मिडविकेटच्या दिशेनं तोच विकी आता मात्र स्ट्रायकर एंडला. यावेळी सन्माननीय मधुकर शेठ घारे साहेबांचं स्वागत करतोय तो मात्र विकी मोरे अतिउत्तुंग षटकाराने. मेरे बायान का नाम मेरे देवी का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख थँक्यू. लो नाम. धन्यवाद डीजे. या षटकारासाठी सुद्धा सुधाकर शेटगारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाही, खरं तर सन्माननीय मधुकर शेठ घारे साहेबांचं स्वागत केलं की या आमदार चषकामध्ये असाच फलंदाजांचा बोलबाला चालू आहे. षटकाराने स्वागत केलं. धावफळक जाऊन पोहोचलंय ते मात्र 48 वर. 48 धावा धावफळकावरती. आता टार्गेट सेट झालंय नितेश तरे. आता या मॅच मध्ये मजा येणार. द्वितीय सत्रामध्ये विकी मोरेची जबरदस्त फलंदाजी. यावेळी पुनश्च अंतर कापलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, परंतु ऑस्ट्रेलियन स्टाईल टिपलेला हा जेल सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र गॅदर करतोय हा क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद होईल तो विकी मोरे, परंतु एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. आज मात्र बहारदार इनिंग साकारून आलाय तो विकी मोरे आणि त्याच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलंय, म्हणून त्याचं देखील कौतुक आणि मान्यवरांचा देखील आभार. प्रेमळ स्वभावी साधा, दिलेला पुरा करी वादा, प्रेमळ स्वभावी साधा, दिलेला पुरा करी वादा, लागत नाही कुणी नादा, पक्का त्याचा इरादा, थँक्यू. लागत नाही. धन्यवाद डीजे. 8 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येचं योगदान दिलं. मैदानावरती थोडंसं थांबायचं मी तर म्हणेल, कारण त्या रिजनमध्ये जर का चेंडू गेला तर आपल्याला थांबावं लागेल. या सत्रातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. एकूण धावसंख्या झाली ती मात्र 48. धावा स्कोर कार्ड वरती. निसर्ग राजा. काल देखील आम्ही असंच पाहिलं नारिवलीच्या मैदानावरती, कारण ज्या पद्धतीनं वारा वाहत होता जोरदार, ती समोरची पट्टी आणि स्क्रीन संपूर्णपणे उलगडून खाली पडली, कोलमडून खाली पडली. इतकं जोरदार वारा होता. नाही, पंचांची भूमिका नेहमी गर्द छायेतच असते. आत्ताच स्टेजवर आलेले तिवरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुभाषजी मिसाळ साहेब यांना सुद्धा आम्ही आता सन्मानित करत आहोत. मी पप्पू शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. अतिथी देवो भव या उक्तीनुसार प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान मात्र किशोरजी करण्यात सावंत येतोय. डिक्सळ हे सुद्धा इथे आलेत, त्यांना सुद्धा इथे सन्मानित करण्यात येणार आहे. मी केतन बेलोसे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. एकूण धावसंख्या ती मात्र 48.
गोलंदाज तयार. यावेळी राजारामचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बाद होतोय आणि सत्र मात्र निश्चितच समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले ते 48 वर. 49 धावा मात्र करायच्यात त्या सांडशी संघाला 30 चेंडूंमध्ये. परंतु मित्रांनो या स्पर्धेसाठी कृपया माणगाव संघाला विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नेवाळी संघाचे कर्णधार आणि बीड संघाचा कर्णधार कृपया आपण स्टेज समोर यायचं आहे टॉस विन साठी. चला लवकरात लवकर कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं. गणेशजी पाटील माणगाव यांना विनंती करतो की आपण टॉस विन करण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आहे. कृपया जी आपल्या सीमारेषेची पट्टी आहे बॉर्डर व्हाईट पट्टी त्याच्यावरती पाय ठेवू नका. कृपया जे बाउंड्रीच्या बाहेर आपण पाय ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला स्वयंसेवक येऊन सांगण्यापेक्षा आपण जर स्वतःहून जर पाय बाजूला केले तर फार बरं होईल. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. कर्जत तालुका असल ज्याच गाव गीतकार गायक साऱ्यांना हाय ठाव. कर्जत तालुका असल ज्याच गाव गीतकार गायक साऱ्यांना हाय ठाव. मनी नाही ओ मनी नाही ओ मनी नाही ओ तयाच्या कधी थँक्यू डीजे. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे रॉनी. अतिशय अचूक वेळी मात्र तुम्ही हे गाणं वाजवलंय. या आमदार चषकासाठी ज्याने गाण्यांचं संकलन देखील केलंय शब्दांकन देखील त्याने केलंय तो अजय गायकवाड या ठिकाणी मात्र उपस्थित होतोय. मी विनंती करेल अजय गायकवाड आणि धनश्री घारे या दोन गायकांनी मात्र ही गाणी गायलीत. या आमदार चषकाची मी अजय गायकवाडला मंचावरती आमंत्रित करतोय. डीजे मास्टरला विनंती करेल ते आमदार चषकाचं ते गीत अजय गायकवाडचं आपण पुन्हा एकदा या प्रेक्षकांना ऐकवायचं आहे. ओव्हर टू. द्वितीय सत्राला प्रारंभ होईल परंतु द्वितीय सत्रासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. कशा रीतीने पाठला करेल सांडशे संघ हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल. ज्यांचं मराठीवरती भीतो मॉडेल खूप प्रभुत्व आहे आणि त्याचबरोबर 2 शब्दांमधील थांबा कसा असावा हे बऱ्याच समालोचकांना शिकवून देणारे सूरजजी हातमोडे या द्वितीय सत्रासाठी मात्र मायक्रोफोनवरती येतील. तत्पूर्वी ओव्हर टू डीजे. आमदार चषक ठेवलाय त्यांनी खांडे या गावानं. 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 हॅलो या ठिकाणी अजयजी गायकवाड उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय जगदीशजी देशमुख यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. अतिशय चांगलं असं गीत त्यांनी गायलेलं आहे. अजयजी गायकवाड. हॅलो चेक चेक. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आमदार चषक 2018च्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांसमोर येते. सांडशी आणि माणगाव या 2 संघादरम्यान याच दरम्यान प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुधाकर शेठ घारे यांच्याकडून. त्यानंतर मनोहर पवार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टार्गेट आहे 49चं. अस्किंग रेट आहे 9.80चा. पहिला बॉल कैलास घारेचा. बॅकफुटला येऊन बॉलला उचललं होतं. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी कॅच घेतली जाते आणि बडी मछली जाल में. थँक्यू डीजे. हॅलो कृपया टीम मीटिंग करू नका. अजून बरेच आपल्याला सामने खेळवायचे आहेत. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात.
मी गणेश पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट, क्रिकेटच्या परिभाषेमधली गोल्डन विकेट, सुवर्णवळी या ठिकाणी मिळाला कैलास घारेला आणि फार मोठी उपलब्धी असेल. हा ब्रेक थ्रू फार आत्मविश्वास वाढवणारा असेल बॉलिंग करणाऱ्या माणगाव संघासाठी. कैलास घारे फिल्डिंग सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक फिल्डर लॉंग ऑफला ठेवला होता, एक लॉंग ऑनला ठेवला होता, अगदी समोर बॉल टाकला होता, हवेमध्ये बॉल बराच वेळ फ्लाय झाला आणि अतिशय चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली. विकी मोरे यानं बॅटिंग करत असताना अतिशय चांगला खेळ केला होता. तदनंतर फिल्डिंग करत असताना पहिल्या बॉलवरती त्यांची अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसरा बॉल निर्धाव. रोहिदास शिर्के आणि किरण पाटेकर ही पेअर आता ग्राउंडमध्ये आहे आणि जिंकण्यासाठी 28 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये. सर्कलच्या आतमध्ये 9 फिल्डर आहेत. शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. या वेळेला बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा झाला होता परंतु दैव बलवत्तर म्हणावा लागेल ते फलंदाज रोहिदास शिर्केचं. नशिबाची साथ पूर्णपणे रोहिदास शिर्केला लाभते आणि मोठी विकेट मैदानामध्ये गारद होण्यापासून वाचतोय आणि थोडा आता सुटकेचा निश्वास टाकत असतील ते माणगाव संघाचे हे पाठीराखे. ऑन साइडला फील्ड पाहिली तर एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि एक मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फील्ड या ठिकाणी प्लेस केली आहे आणि सर्कलच्या बाहेर एक फिल्डर डीप कव्हरमध्ये तर एक लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला फुलर लेनचा बॉल, उभ्या बॅटनं बॉलला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा पहिला चौकार बॅट्समन रोहिदास शिर्केच्या बॅटमधून. महिने जनता ही सारी साहेबांचे गुण गाईल. थँक्यू टीचर. अतिशय चांगलं संगीत या ठिकाणी वाजवलं जातं आणि तितकाच चांगला फटका पुढे आला होता. त्यानंतर बॅकफुटला गेला, फक्त कट करण्याचा प्रयत्न या फलंदाजानं केला होता. रोहिदास शिर्के याच्यावरती हवी होत असताना कैलास घारे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास घारे स्वतः कर्णधार आहे. एक मॅच्युअर्ड इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच मैदानामध्ये पाहायला मिळत असते. मागच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना त्यानं 9 धावा जमा केल्या होत्या. आता बॉलिंग फार अफलातून अशी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अंपायर आवळेकर सर आमच्या दिशेनं वळलेत. वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची 1 धाव स्कोर कार्ड वरती येते. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी अजून एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आहे कैलासला. कैलास फिल्डरमध्ये, फील्ड पोझिशन मध्ये वारंवार बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोंदिवडे विलेज एंड कडून आउटसाइड द लेग स्टंप खरं तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये थोडीशी दिशा भरकटतोय. कन्सिक्युटिव्ह 2 वाईड बॉल आता टाकले गेलेत. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 25 बॉल मध्ये 43 म्हणजे 43 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. या वेळेला स्टेप आउट होऊन पुढे आला होता, त्यानंतर परत मागे गेला. आगळा वेगळा प्रयत्न बॅट्समननं जरूर केला होता परंतु कैलासची एक चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिनियर प्लेअर आहेत, स्वतः टीमला लीड करतात आणि टीम लीडर कसा असावा हे अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवत असताना मैदानामध्ये कैलास घारे आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवर ते 185 देशांमध्ये लाईव्ह दाखवली जाते. आपण पाहतो tenniscricket.in ची संपूर्ण टीम, गौरव सावंत सर, त्यानंतर निखिल कांबळे असतील आणि आमचे मारुती जांभळे म्हणजे MJ, हे दोन्ही कॅमेरामन्सला मनापासून थँक्यू बोललं पाहिजे कारण की प्रत्येक क्षण हा आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असताना आणि शेवटपर्यंत चेंडूवरची नजर ते हटू देत नाहीत. इतकं चांगल्या प्रकारे या स्पर्धेला आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असताना हे पाहायला मिळतात. नितेश तरे गुणलेखक म्हणून आज
शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेत. फार चांगली स्पर्धा आहे. कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ लाड यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे. दुसरं पारितोषिक 50,000 रुपये, तिसरं पारितोषिक 25,000 रुपये. आकर्षक अशा ट्रॉफीज आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. आणि त्याचप्रमाणे अबी स्पोर्ट्स ची ब्रँडेड बॅट बेस्ट बॅट्समनसाठी ठेवण्यात आली आहे. कूलरचा टॉवर फॅन बेस्ट बॉलरसाठी ठेवण्यात आलाय. आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू समीर सोमणे सरांच्या भाषेमध्ये मैदानाचा राजा यासाठी होम थिएटर हे पारितोषिक स्वरूपामध्ये ठेवण्यात आलंय. इतकी मोठी स्पर्धा या खंडाई माता मैदान खांडपे या क्रीडा नगरीवरती संपन्न होत असताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती धावा आहेत फक्त 6 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज. दुसरा गोलंदाज आहे निलेश भद्रिकेचा पहिला चेंडू उचललाय मिड विकेट मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि दुसरी विकेट मैदानामध्ये जाते बॅटिंग करणाऱ्या संघाची. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना नेवाळी वर्सेस बीड. नेवाळी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नक्कीच यानंतर सुद्धा एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. आज वासरेखोंडा परिसरातील 8 संघांना शेवटच्या दिवसामध्ये स्थान देण्यात आलंय आणि अतिशय चांगला खेळ या मैदानावरती दाखवत असताना आपल्याला हे 8 संघांमधील पहिले 6 संघ पाहायला मिळाले. या दरम्यान किरण पाडेकरला बाद केलं निलेश भद्रिकेनं. अतिशय चांगला झेल टिपला सांडशी संघाच्या विरुद्ध खेळत असताना मानगाव संघाच्या क्षेत्ररक्षकानं. आणि 2-6 अशी स्थिती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सुधाकर शेठ घारे रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि स्थायी समितीचे ते सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मधुकर शेठ घारे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खांडपे यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वासरेखोंड्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तिरुपती बालाजी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ खांडपे यांचं फार मोठं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होत असताना खांडपे विलेज जेंटकडून गोलंदाज निलेश समोर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आला. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हरचा फडका लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षडकाराचा सांडशी ब्रँड मैदानामध्ये. डीजे आमदार चषक ठेवलाय त्यांनी खांडके या गावानं. आमदार चषक ठेवलाय त्यांनी खांडके या गावानं. थँक्यू डीजे. 2 बॉल डॉट मग बाउंड्री आली होती. 2 बॉल डॉट मग षटकार. रोहिदास खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी. मारेन तर मोठाच फटका मारेन. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चकून बॉल जातोय डीप मध्ये. त्या ठिकाणी वाईडिश थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता. त्या ठिकाणी तो आला बॉलला अडवलं फेकलं आणि सिंगल कंप्लीट केली गेली. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते आता सांडशी संघाची. षटकारासाठी मनोहर पवार यांच्याकडून 500 रुपये व मान्य श्री सुधाकर शेटगारे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. या दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाते. स्वतः बॅट्समन विनोद मालुसरेने आता स्वतःचं खातं उघडलंय. आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात षटकार चौकारांसाठी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्कोर झालाय 14. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 35 धावांची गरज आहे. येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 20 चेंडू 35 धावांची गरज आहे. फार चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. जवळजवळ 10.5च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या सांडशी संघाला. या वेळेला पाठीमागच्या बाजूला बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. रनआउटचा चान्स परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. रनिंग बिटवीन द विकेट पहा विनोद मालुसरे या खेळाडूची. विनोद यानं फिल्डिंग फार चांगली केली होती मागच्या सत्रामध्ये.
महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं त्याची कमिटमेंट बघा, स्वतःची विकेट वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं धावला होता. या अगोदरच्या सत्रामध्ये कैलास घारेचा लाजबाब असा झेल त्यानं कॅरी केला होता. सूर्य अगदी डोक्यावरती होता, डोळ्यावरती प्रखर तेजानं किरणं येत होती. अशा परिस्थितीमध्ये कैलासची विकेट घेण्यामध्ये फार मोलाचं सहकार्य त्याचं लाभलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश भद्रिके षटकार आल्यानंतर अतिशय चांगल्या रीतीनं कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती एकूण धावा आहेत त्या 15. जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. चांगला फटका अतिशय जोरात मारलाय. कव्हर ड्राईव्हचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पहिला चौकार विनोद मालुसरेच्या बॅटमधून. पालखी गोलाई चंदनाची घरविली तुला कोणी. पालखी गोलाई चंदनाची घरविली तुला कोणी. एक विराई तुझी पालखी गो, पालखी चंदनाची. एक विराई तुझी पालखी गो, पालखी. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे ऑपरेटर आमचे रॉनी लदगे यांचं पण मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत, कारण की फार आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यानंतर अजय मंडप डेकोरेटर्स हे जितेंद्र घरत यांचं देखील थँक्यू बोललं पाहिजे. फार चांगली मंडप डेकोरेटर्सची व्यवस्था या स्पर्धेसाठी त्यांनी केली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावा स्कोर कार्डवरती लागल्यात 19. जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रतिषटक 10च्या सरासरीनं धावायचं आहे. फार चांगला खेळ मैदानामध्ये दाखवत असताना रोहिदास शिर्के हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला विनोद मालुसरे ज्यानं अतिशय चांगला चौकार लगावत संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी बऱ्याचशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवरांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळाली होती. काल संदीप शेठ मुंडे, त्यानंतर नरेश शेठ पाटील जे शिक्षण आरोग्य व क्रीडा समितीचे सभापती आहेत रायगड जिल्हा परिषदेचे, त्यांची या ठिकाणी वर्णी लाभली होती. आज आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे ती गोलंदाज राहुल भद्रिके या गोलंदाजाकडे. राहुल एक चांगले गोलंदाज आहेत, त्यांच्या वाट्याला आता गोलंदाजी आली आहे. दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 13 रनची पार्टनरशिप ही तिसऱ्या विकेटसाठी मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. अगदी पुढ्यात चेंडू टाकला होता, थोडासा बाहेर निघाला. पाटील सरांचा, आवळेकर सरांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. एक्स्ट्राची 1 धाव स्कोर कार्डवरती जोडली जाते. 29 धावांची आता गरज असेल. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 2 ओव्हर नंतर 20 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातात. फार चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 14 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये होत असताना दुसरी विकेट 6 या धावसंख्येवरती गेली होती. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चकून बॉल जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अतिशय चांगलं संगीत डीजे ऑपरेटर रॉनी लदगे, रॉनी डीजे सिस्टम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु या दरम्यान क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं जाते. चौफेर टोलेबाजी काय असते हे दाखवत असताना रोहिदास शिर्के या वेळेला जबरदस्त प्रहार, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉल जातोय 6 धावांसाठी. राहुल महागडा ठरतोय. राहुल एक्सपेन्सिव्ह ठरत असताना पहिला बॉल वाईड, त्यानंतर बाउंड्री आली, त्यानंतर हा सिक्सर. रोहिदास शिर्के ऑन फायर. यावेळेला बॅकफुटला जाऊन थोडंसं कट करायचं होतं, बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय.
15 चेंडूंमध्ये 12च्या सरासरीनं 30 धावा आल्यात. 24 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होते तिसऱ्या विकेटसाठी आणि आता फक्त 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. या दरम्यान पुढे आला होता स्टेप आउट करून मारलेला फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. सुधाकर घारे मधुकर घारे केलंय आयोजन, सुधाकर घारे मधुकर घारे केलंय आयोजन. आमदार चषक ठेवलाय त्यांनी कांठे या गावानं. थँक्यू. आमदार 12 चेंडूंमध्ये 26 धावांची एक आक्रमक इनिंग मैदानामध्ये खेळत असताना बॅट्समन रोहिदास शिर्के पूर्णपणे सामन्याची हवा काढून घेण्याचं काम या बॅट्समननं केलंय. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 34. फक्त 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. अस्किंग रेट आता 6 च्या आसपास आलाय. फार चांगली बॅटिंग मैदानामध्ये दाखवत असताना हा बॉल ऑफसाईडला फार मोठी गॅप आहे. डीप कव्हरचा फिल्डर येतोय. सिंगल कंप्लीट गेली आणि सिंगलच्या मदतीनं 35 धावा स्कोर कार्ड वरती. मगाशी एक रनआउटचा चान्स अपॉर्च्युनिटी आली होती रोहिदास शिर्केच्या विकेटसाठी, परंतु ती मिस केली आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला आलेली संधी त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. एकदाच संधी येते आणि जर त्या संधीवरती पाणी फेरलं तर मग त्यानंतर तुम्हाला फार मोठं नुकसान भोगावं लागतं आणि ते नुकसान यावेळेला मानगाव संघाला भोगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला आहे. यावेळेला बॉल सरळ उभ्या बॅटनं खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये जातोय. त्या ठिकाणी फिल्डिंग फार चांगली होते. एका धावेच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर टोटल स्कोर झालाय 36. 12च्या ॲव्हरेजनं आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी सोपी आहे सांडशी संघासाठी, परंतु मानगाव टीमला जर या मॅच मध्ये परत यायचं असेल तर या षटकामध्ये 2-3 विकेट घेतल्या पाहिजेत. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न हा कैलास घारे यांच्या मानगाव संघाकडून झाला पाहिजे. त्याच दरम्यान आपण जाऊया डीजे रॉनी यांच्याकडे. खंडाळी माता मैदानी आज एकच एक ठरार, आमदार चषक क्रिकेटचा म्हणजे गावी भरला ज्वार. एकच आवाज एकच आगाज, एकच आवाज एकच आगाज, एकच हाय आधार. सूरज भाऊ लाड आमदार, नावाची हाय ललकार. सूरज भाऊ लाड आमदार, त्यांच्या नावाची हाय ललकार. भाऊ लाड आमदार, थँक्यू डीजे. धन्यवाद. या ठिकाणी महेश मिसाळ साहेब आणि उमेशजी मोरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शिलू गावचे अतिशय चांगले गुणलेखक नितेश तरे गेल्या 3 दिवसापासून जोडले गेले. त्यानंतर या गावचे लाडके सुपुत्र जे सध्या चौकच्या सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिरमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते शरद कुंभार सर. त्यानंतर कर्जत तालुक्यातील समालोचनाची बुलंद तोप ज्यांना म्हटलं जातं ते समीर सोमणे सर आणि सातत्यानं ज्यांचा आवाज आपण कर्जत खालापूरमध्ये ऐकत असतो ते मयुरेश कदम कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले. त्या सर्व स्क्वॉडचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. अस्किंग रेट आहे 6.5चा. 7.5च्या सरासरीनं आता 13 धावा जमवायच्या आहेत, परंतु कमबॅक करावा लागेल स्वतः कर्णधार कैलास घारेला. कैलासनं स्वतःच्या हातामध्ये ओव्हर घेतली आहे. जर 3-4 रन्स या ओव्हरमध्ये आल्या, 1-2 विकेट मिळाल्या तर मग मॅच मध्ये मजा येईल. 36 रन स्कोर कार्ड वरती आहेत आणि 13 रन्सची फक्त गरज आहे. रोहिदास शिर्के खऱ्या अर्थानं अतिशय चांगला खेळ रोहिदासनं आज केलाय. मॅच विनिंग परफॉर्मन्स काय असतो, मॅच विनिंग खेळी काय असते हे अतिशय चांगल्या प्रकारे मैदानामध्ये दाखवत असताना, कारण अजय शिर्के सारखा एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतःवरती त्यानं जबाबदारी घेतली आणि जबाबदारीला पूर्णपणे खडे उतरला तो हा फलंदाज.
विनोद मालुसरे एक चांगला फलंदाज मैदानामध्ये येतोय, त्याच्यासमोर तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे कैलास घारे आपल्याला पाहायला मिळतोय. सर्कलच्या आतमध्ये 4 फिल्डर आहेत, सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 5 फिल्डर सीमा रेषेला अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेत. अतिशय चांगली फील्ड प्लेस केली आहे. ऑफ साईडला 3 आहेत सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटमध्ये एकच आहे सर्कलच्या आतमध्ये. फार चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे ते कैलास घारेनं. 12 चेंडू 13 धावांची गरज. खांडपे विलेज एंड कडून सज्ज होत असताना कैलास समोर आहे. विनोद अगदी समोर टाकलेला बॉल उचललाय, फेकून दिलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. या ठिकाणी मनोहर पवार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज विनोद बालुसरे या फलंदाजासाठी डिपॉझिट झाले. या अगोदर सुधाकर शेठ घारे यांच्याकडून देखील कॅश प्राइज होतं षटकारासाठी. या दरम्यान हा कमबॅक होता. हा चांगला चेंडू होता गोलंदाज कैलासचा. अशी गोलंदाजी खरं तर आधी व्हायला हवी होती. अशा डिलिव्हरी जास्तीत जास्त टाकायला हव्या होत्या. मॅचमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. यानंतर एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे नेवाळी केतन बेलोसे आणि प्रफुल्ल बेलोसे यांनी पॅक केलेला नेवाळी संघ, तर त्यांच्या समोर बीड संघाला आपण खेळत असताना पाहणार आहोत. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. कैलास घारे कमबॅक करत असताना 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 6-7 धावांची गरज आहे. बॅटीची एज लागते. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये आणि पुन्हा एकदा विनोद मालुसरे याला परत यावं लागतंय. आणखीन एक झटका मानगाव संघाविरुद्ध खेळत असताना सांडशी संघाला. सुधाकर घारेंनी मधुकर घारेंनी केलंय आयोजन. सुधाकर घारेंनी मधुकर घारेंनी केलंय आयोजन. आमदार चषक ठेवलाय त्यांनी खांडे या गावानं. थँक्यू डिझाईन. देवीदास आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये येत आहेत. पोलीस प्रशिक्षण भरतीचं बऱ्याच जणांना प्रशिक्षण देणारी जी अकॅडमी आहे आपल्या कर्जत तालुक्यातील, ते अकॅडमी चालवणारे हे देवीदास सर यावेळेला बॅटिंगसाठी मैदानामध्ये येत आहेत. मॅचमध्ये शिरकाव करत असताना पाहायला मिळतोय कैलास घारे आणि त्याची बॉलिंग करणारी मानगाव टीम. काय कमबॅक आहे. 3 बॉलवरती एक त्यानं विकेट घेतली. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट होऊ दिला नाही. शांत डोक्यानं गोलंदाजी करत असताना कैलास घारे. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु देवा यांच्या बॅटमधून आलेला हा 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईनचा चौकार. खंडाळी माता मैदानी आज एकच एक थरार. आमचा चषक क्रिकेटचा म्हणते गावी भरला ज्वार. एकच आवाज एकच आगार एकच आवाज एकच थँक्यू आगार. डिझाईन. फक्त 3 धावांची गरज आहे. 45 स्कोर कार्डवर 46 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 3 धावांची फक्त गरज आहे येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. फार चांगली बॅटिंग. पहिल्याच चेंडूवरती त्यानं चौकार मारला. देवीदास देवा अकॅडमीचे सर्व यावेळेला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना फार चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि हा जातोय 1+4 धावा. टोटल 5 धावांचा बोनस आणि सामना जिंकलाय तो सांडशी संघानं. सांडशी संघाचे मनपूर्वक अभिनंदन. आणि या टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगला खेळ केला. मानगाव संघानं सगळ्यांना एंटरटेन केलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे रॉनी यांच्याकडे. धन्यवाद डीजी मास्टर. या ठिकाणी अच्छा या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय? मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे 13 चेंडूंमध्ये 27 धावा.